रिसोडमध्ये निकृष्ट कामाचा पर्दाफाश। वादळी वाऱ्यात 20 पोल वाकले, काही पोल थेट रस्त्यावर कोसळले। सेनगाव रोडवरील सॅटेलाइट हॉटेलसमोर धोकादायक परिस्थितीत मोठा अपघात टळला। रिसोड पोलिसांची तत्पर धाव। रिसोड शहरासह तालुक्यात गेल्या 8 ते 15 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारं आणि पावसामुळे वीज यंत्रणेचं मोठं नुकसान समोर येत आहे। सेनगाव रोडवरील सॅटेलाइट हॉटेलसमोर विद्युत लाईनचा पोल धोकादायकरित्या वाकला असून काही ठिकाणी पोल थेट रस्त्यावर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। स्थानिक नागरिकांकडून या कामात मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। संबंधित कॉन्ट्रॅक्टरने काम करताना सिमेंटचा कमी वापर, खड्ड्यांची अपुरी खोली आणि निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। या घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारीची उपाययोजना केली। यावेळी पोलीस कर्मचारी रुपेश मस्के, विजय ढोबळे तसेच इतर सहकारी उपस्थित होते। दरम्यान नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि धोकादायक पोल त्वरित हटवावेत अशी मागणी केली आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।